वयाच्या 50 नंतर अनेकांना हाडांचे आजार होतात, पाय दुखतात, कॅल्शियमची कमतरता भासते, कंबरदुखी, टाचदुखी, गुडघेदुखी अशा प्रकारचे आजार जर तुम्हाला देखील झाले असतील तर तुमच्याच घरामध्ये या 2 वस्तू विशिष्ट प्रकारे आणि विशिष्ट वेळेवर खाव्यात. फक्त 3 दिवसामध्ये तुमचे हाडे एवढी बळकट आणि एवढी मजबूत होतील ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल. तुमच्या घरामध्येच उपलब्ध असलेल्या या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्हाला 100% याचा रिझल्ट येतो. या 2 वस्तू विशिष्ट प्रमाणे एकत्र करा आणि या विशिष्ट वेळेवर खा. लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमचे हाडे बळकट आणि मजबूत करायचे असेल तर या 2 गोष्टी वेळेवर आणि योग्य मात्रेमध्ये जर तुम्ही खाल्ल्या तर 100 वर्ष होईपर्यंत तुमचे सर्वच्या सर्वच आजार या ठिकाणी दूर होतील. परंतु योग्य प्रमाण आणि योग्य वेळ अतिशय महत्त्वाची आहे, नाहीतर तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार नाही. त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये ही वस्तू खाण्याचे योग्य प्रमाण आणि कोणत्या वेळी ही गोष्ट एकत्र करून खायची आहे हे सांगणार आहे. फक्त 3 दिवसामध्ये तुमचे पायदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी सर्वच्या सर्व आजार फक्त 3 दिवसामध्ये गायब होणार आहेत. मित्रांनो, हा एक जादूचा फॉर्म्युला आहे आणि तुमच्या घरातच या 2 गोष्टी अगदी रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी असल्यामुळे तुम्हाला बाहेरून खरेदी करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्येच असलेल्या या 2 गोष्टी योग्य प्रकारे आणि योग्य वेळेमध्ये खायच्या आहेत. तर कोणत्या वेळेत आणि किती प्रमाणामध्ये हे पदार्थ खायचे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. यामुळे 100% तुम्हाला फायदा हा मिळणार आहे. 100% तुमचे पायदुखी, कंबरदुखी कोणतेही आजार असेल तर 100% तुमचा आजार या ठिकाणी कमी होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी नीट शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून 100% तुम्हाला या ठिकाणी फायदा हा मिळणार आहे. मित्रांनो, आज समाजामध्ये आपण बघतोय की वयाच्या 50 नंतर बहुतांश व्यक्तींच्या हाडांना किंवा स्नायूंना काही ना काही त्रास होत असतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या सर्व्हेनुसार भारतामध्ये 7.5 कोटी लोकांना संधिवात किंवा हाडांचे गंभीर आजार आहेत. आपल्याला सांगितलं जातं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार याचा भारत देश कॅपिटल आहे, पण त्यापेक्षा बरेच जास्त प्रमाण हे हाडांच्या आजारांचा आपल्या देशामध्ये आहे आणि आपण या बाबतीमध्ये अजून सुद्धा जागृत नाही आहोत. कुणाला वेदना होतात, पाठ, मान, कमरेच्या वेदना होतात, कुणाला सायटिक नर्व, गुडघा यांचा त्रास होत असतो, एखाद्याचे पाय दुखतात, तळपाय दुखतात, पोटऱ्यावरून येतात, फ्रोझन शोल्डर असतो, हातापायाला मुंग्या येत असतात, चालताना ताकद नसते, थकवा येतो आणि छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास माणूस कायमचा अपंग सुद्धा होऊ शकतो. अनेक लोकांचा अनुभव असतो या त्रासावर अनेक उपचार करून सुद्धा, इव्हन ऑपरेशन करून सुद्धा काही वर्षांनी हे त्रास परत उद्भवत असतात व या त्रासावर कायमस्वरूपी फायदा मिळत नाही. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांचा अनुभव असतो की अशा वेळेस आपण हाडांच्या स्पेशलिस्टकडे जात असतो. ते आपला एक्सरे काढतात आणि एक्सरेमध्ये आपल्याला ॲस्ट्रोबेनिया झालेला आढळतो. ऑस्ट्रोबेनिया हे ऑस्टिओपोरोसिसच्या आधीची स्टेज असते, ज्यामध्ये आपल्या शरीरातील हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात झाली असते. आपण जर या स्टेजला सावध झालो आणि आपल्या जीवन पद्धतीमध्ये काही बदल केले तर या सर्व हाडांच्या त्रासापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. आणि जर का दुर्लक्ष झालं तर ऑस्ट्रोबेनियाचं रूपांतर ऑस्टिओपोरोसिसमध्ये व्हायला वेळ लागत नाही. यामध्ये आपली हाडे एवढी ठिसूळ होतात की छोट्याशा धक्क्याने सुद्धा हाडे तुटू शकतात, फ्रॅक्चर होऊ शकतात. हा प्रॉब्लेम पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये जास्त कॉमन असतो. साधारणतः वयाच्या 40 नंतर आपल्या शरीरातील प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण कमी कमी व्हायला लागते आणि हाडांचे आजार आपल्या मागे लागतात. आज आपण हाडांच्या सर्व आजाराविषयी सखोल माहिती घेणार आहोत आणि त्यांच्या उपायाविषयी समजून घेणार आहोत. या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपली हाडे फक्त कॅल्शियमचीच बनलेली नसून हाडाचा 50% भाग हा प्रोटीन पासून व त्याच्यानंतर उरलेला 50% भाग हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम व इतर महत्त्वाच्या खनिज तत्वापासून बनलेला असतो आणि या सर्व घटकांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम व्हिटॅमिन डी करत असते. व्हिटॅमिन डी नसेल तर आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे सर्व घटक असून सुद्धा आपली हाडे त्यांचा स्वीकार करू शकत नाहीत. व्हिटॅमिन डी हा आपल्या शरीरामध्ये आपोआप बनत असतं. 2011 मध्ये न्यूजपेपरमध्ये बातमी आली की ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जेव्हा गुडघेदुखीचा असह्य त्रास झाला होता त्यावेळेस पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरांनी त्यांना रोज सकाळी सूर्यस्नान घ्यायचा सल्ला दिला होता. आजकाल आपण शहरामध्ये सिमेंटच्या इमारतीमध्ये राहिल्यामुळे आपल्याला ही कोवळी सूर्यकिरणे मिळत नाहीत. आता आपण हाडांच्या या आजारांना आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊयात. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये असलेली 206 प्रकारची हाडे ही वातदोषाचं घर असतं. ज्या वेळेस शरीरामध्ये वातदोष वाढतो त्यावेळेस तो आपल्या हाडांमध्ये आणि सांध्यामध्ये जाऊन बसतो आणि हाडामध्ये गेलेला वात हा पुन्हा सहजतेने बाहेर पडत नाही. आपल्याला माहित आहे की वात हा पश्चिम महाभूतामधील आकाश आणि
वायू या दोन तत्वांनी बनलेला आहे. आकाश म्हणजे या विश्वामध्ये पसरलेली पोकळी आणि वायू म्हणजे वारा. ज्या ज्या ठिकाणी वारा वाहतो त्या त्या ठिकाणी तो शुष्कता म्हणजेच कोरडेपणा निर्माण करतो. याचा अर्थ ज्यावेळेस शरीरामध्ये वात वाढलेला असतो त्यावेळेस आपल्या हाडामधील वांगण कमी होऊन त्याच्यामध्ये कोरडेपणा येतो व हाडे आतून पोकळ व्हायला लागतात. मित्रांनो, या वाढलेल्या वातदोषाला ओळखण्यासाठी निष्णात वैद्यक आपल्या नाडीला फक्त 3 बोटांचा स्पर्श करून आपल्या रक्तावरून वाहणाऱ्या वात, पित्त आणि कफाच्या तरंगांना अचूकतेने ओळखतो. म्हणून आपल्या देशामध्ये प्राचीन काळी नाडीचं परीक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व होतं. हाडासंबंधी उपचार करताना आपल्याला या वातदोषाचा कायम विचार करावा लागतो. त्याशिवाय हाडे कायमस्वरूपी पुन्हा बरी होऊ शकत नाहीत. पण त्याच्या आधी आपण लक्षात घेऊ की हाडांचा आणि सांधेदुखीचा एकमेकाशी संबंध कसा आहे. सर्वप्रथम आपण सांध्यांची रचना पाहू. सांध्यामध्ये 2 हाडे असते. त्या 2 हाडांना एकमेकांशी जोडण्यासाठी लिगामेंट्स असतात. या लिगामेंट्सना स्नायू आवरण असतं. 2 हाडांचे एकमेकावर घर्षण न होण्यासाठी तिथे लुब्रिकेटिव्ह फ्लुइड्स म्हणजेच एका प्रकारचा बीजसारखा तेलासारखा चिकट गुळगुळीत पदार्थ असतो. या गुळगुळीत पदार्थाला पोषण देण्यासाठी त्याचे स्वतंत्र रक्तवाहिन्या असतात. हाडांच्या आतमध्ये बोन मॅरो म्हणजेच मज्जाधातू सुद्धा असतो. या सर्व गोष्टीमुळे हाडांची ज्यावेळेस झीज होते तेव्हा हा प्रॉब्लेम फक्त हाडापुरता मर्यादित न राहता या आजूबाजूच्या सर्व घटकावर परिणाम टाकतो. त्यामुळे एका लिमिटच्या पुढे हाडांचे विकार बरं करणे हे अवघड जात असते. म्हणून मित्रांनो, हाडामधील वातदोष जेवढ्या लवकर ओळखून त्याच्यावर उपचार केले जातील तेवढ्या लवकर तो व्यक्ती पुन्हा लवकर बरा होऊ शकतो. आता आपण हाडाची झीज होण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊयात, ज्याच्याकडे आपण सुरुवातीच्या काळामध्ये दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे हा आजार बळावतो. पहिलं कारण म्हणजे अनुवांशिकता. जर तुमच्या आईवडिलांची हाडे ठिसूळ असतील तर तुमची हाडे ठिसूळ व्हायची शक्यता जास्त असते. दुसरं कारण म्हणजे अनेकदा आपण वजन कमी करायच्या नादामध्ये किंवा आणखी कुठल्या फॅटच्या नादामध्ये तेल खाणं बंद करतो. मित्रांनो, कॅल्शियमच्या अब्झॉर्प्शनसाठी आपल्याला तेल किंवा तुपाची नितांत गरज असते. वात हा तेल आणि तुपासमोर हतबल असतो. त्यानंतर नंबर 3 आहे थंड पदार्थाच्या अतिवापराने पण शरीरातील वातदोष वाढतो व हाडांची झीज होते. त्यानंतर चौथं कारण म्हणजे आपल्याला व्यायामाची अजिबातच सवय नाहीये आणि आपण खूप जास्त व्यायाम किंवा खूप जास्त कष्ट केले तरी हाडांची आणि स्नायूंची झीज व्हायला लागते. एखादा मॅरेथॉन रनर 50 किलोमीटर पळाला तरी त्याची हाडे झिजणार नाहीत, कारण त्याला ती रोजची पळायची सवय असते. 50 किलोमीटरचा टप्पा त्याने हळूहळू वाढवलेला असतो. पण आपल्याला व्यायामाची कधी सवय नाहीये आणि अचानक एक दिवस उठून आपण 5 किलोमीटर पळालो तर आपल्या मांस आणि मेद धातूची मोठ्या प्रमाणामध्ये झीज होऊन आपलं अंग आणि हाडे दुसऱ्या दिवशी दुखायला लागतील. म्हणून व्यायामाची सुरुवात करताना आपण त्याचं प्रमाण हे हळूहळू वाढवायचं असतं. तर मित्रांनो, आता तुमच्या घरामधील हे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला या हाडांच्या आजारापासून नक्की 100% फायदा मिळणार आहे. तुम्हाला फक्त 2 पदार्थांची आवश्यकता असते आणि ते दोन्ही पदार्थ यावेळेस सुद्धा तुमच्या घरी असतील. पहिला पदार्थ आहे तो म्हणजेच तीळ आणि दुसरा आहे तो म्हणजेच गूळ. मित्रांनो, तिळामध्ये दुधापेक्षा 8 पट जास्त कॅल्शियम असतं. तीळ नियमित खाल्ल्याच्या नंतर तुमच्या सांध्यांची सूज कमी होते. सांध्यामधलं वंगण वाढायला लागते, ज्यामुळे आपल्या हाडांचे एकमेकावर घर्षण न होता आपण सर्व प्रकारच्या हालचाली करू शकतो. तीळ हे आपल्या हाडामधील खराब पुरसा पण रिपेअर करते. मित्रांनो, गुळामध्ये कॅल्शियम बरोबरच फॉस्फरस व आयर्न सारखे मायक्रोन्यूट्रिएंट पण असतात, जे आपल्या रक्ताला शुद्ध तर ठेवतातच पण त्याचबरोबर रक्तवाढीसाठी पण काम करतात. त्याचबरोबर गुळ आणि तिळाचं कॉम्बिनेशन हे हाडांच्या दुखण्यावरील एक रामबाण औषध असतं. फक्त आयुर्वेदच नाही तर आधुनिक संशोधनांनी सुद्धा या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला आहे आणि या तिळांच्या लाडूंना बनवणं पण अत्यंत सोपं असतं. सर्वप्रथम आपल्याला तिळांना एका तव्यावर भाजून घ्यावं लागेल. त्यानंतर त्यांना काढून त्याच तव्यावर तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ टाकायचा असतो. मित्रांनो, गूळ कायम रंग बघून विकत घ्या. गूळ जेवढा डार्क कलरचा असेल तेवढाच तो शुद्ध आणि पौष्टिक असतो. गूळ द्रवडून झाल्याच्या नंतर तिळाबरोबर हे मिश्रण एकजीव करून घ्या. आपण तिळाचे लाडू तयार करू शकतो. हे पौष्टिक तर असतातच पण त्याचबरोबर अनेक दिवस खराब सुद्धा होत नाहीत. मित्रांनो, तीळ आणि गूळ हे दोन्ही गरम प्रकृतीचे असल्यामुळे शरीरामध्ये असलेला वातदोष कमी करून हे नैसर्गिक पेनकिलरचे सुद्धा काम करतात आणि आपल्याला थंडीमध्ये जो हातपाय थंड पडण्याचा त्रास होत असतो तो पण याने दूर होतो. जर थंडीचे 2 महिने आपण जर हा रोज एक लाडू खाल्ला तर आपले हाडे मजबूत होतीलच पण त्याचबरोबर आपल्या वेदना सुद्धा कमी होतील. पण एक महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की या लाडूचा प्रत्येक घास कमीत कमी 60 वेळा चावला गेला पाहिजे. जर आपण तीळ चावून चावून खाल्ले नाही तर दुसऱ्या दिवशी टॉयलेटच्या द्वारे सर्व तीळ न पचता शरीराच्या बाहेर पडतात व आपल्याला या पदार्थाचा काही सुद्धा उपयोग होत नाही. त्याचबरोबर आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला हे लाडू खायच्या काही दिवस आधी बडीशेप, जिरे आणि थोडासा ओवा यांचं मिश्रण करून सतत खायचं आहे. त्याच्यामुळे आपले पचन
पचनाचे तर सगळे आजार बरे होतीलच, परंतु पाचनअग्नी प्रज्वलित होऊन खाल्लेले तीळ शरीर सहजतेने पचवेल। मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत आणि गरजू व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।